गुड आफ्टरनून एव्हरीबडी. चला, लास्ट लेक्चर आपण सॉल्व्ड न्यूमेरिकल पाहिलेले होते. आता पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पॉइंट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकचं आपण खूप काही इंट्रोडक्शन पाहणार आहोत. सगळ्यांनी आपल्यासमोर पुस्तक ठेवायचं आहे, जेणेकरून मला त्याच्या बाबतीतल्या ज्या ज्या काही कन्सेप्ट सांगायच्या आहेत त्या डिटेल सांगता येतील. आता पहिला मुद्दा आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटचा एखाद्या कंडक्टिंग सबस्टन्सवरती काहीतरी परिणाम झाल्यानंतर इलेक्ट्रिक करंट जनरेट होतं. मुद्दा लक्षात आला का? बघा, येते का लक्षात? एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखादी कंडक्टिंग मटेरियल मॅग्नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट जनरेट होतं. याचा अर्थ काय होतो? मॅग्नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जेव्हा इलेक्ट्रिक करंट जनरेट होतं, म्हणजेच त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट. मॅग्नेटचा इफेक्ट आहे इलेक्ट्रिक करंटवरती. कसा इफेक्ट होतो ते बघायचं आहे ना. पहिला मुद्दा काय की बाबा, एखादं कंडक्टिंग मटेरियल मॅग्नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. आलं का लक्षात? इव्हन इलेक्ट्रिक करंट जर एखाद्या ठिकाणी फ्लो होत असेल तर तिथेही मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे जरी करत असलं तर मॅग्नेटचा इफेक्ट इलेक्ट्रिक करंट वरती कसा होतो त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. गॉट इट? मुद्दा क्लिअर झाला का? मॅग्नेटचा काय इफेक्ट होतो? इलेक्ट्रिक करंट होते. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा इलेक्ट्रिक करंट वरती काय परिणाम होतो याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग काय परिणाम होतो पहा. समजा एखाद्या मुद्दा पहा, थोडस या ठिकाणी चित्र काढतो. हे इलेक्ट्रिकल सर्किट आहे. दिस वन इज अ इलेक्ट्रिकल सर्किट. हा आहे निगेटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा, आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. त्याच्यानंतर या ठिकाणी की पण रिप्रेझेंट केली आपल्या टेक्स्टबुक मध्ये. या ठिकाणी की रिप्रेझेंट केलेली आहे, क्लोज द की. ओके, आता मुद्दा काय आहे? इलेक्ट्रिक करंट फ्लो कसं होत आहे? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. दॅट मीन्स दिस इज अ डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. हा एक इलेक्ट्रिक सर्किट आहे आणि इलेक्ट्रिक करंट हाई पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल कडे फ्लो होत आहे. आले, पोचले इथपर्यंत? आता मुद्दा काय आहे? याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर समजा एखादी मॅग्नेटिक नीडल जर तुम्ही ठेवली, तर काय होते माहितीये का? तर याच्यामध्ये डिफ्लेक्शन पाहायला मिळतात. ओके, डिफ्लेक्शन पाहिला. बेसिकली ही मॅग्नेटिक नीडल अशी आहे. हे ओरिजिनल कंडिशन आहे. हे जे डायरेक्शन रिप्रेझेंट हे डॉटेड आहे असं इमॅजिन करा. दिस इज अ डॉटेड साईन. मग हे काय झालं? ह्या पोझिशन मध्ये होती जेव्हा तुम्ही हे सर्किट स्टार्ट केल्यानंतर या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट या डायरेक्शनने फ्लो होतं. या डायरेक्शनने इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागल्यानंतर या मॅग्नेटिक नीडलचं डिफ्लेक्शन पाहायला मिळायला लागलं. याचा अर्थ काय होतो? या मॅग्नेटिक नीडलचं डिफ्लेक्शन पाहायला मिळाला याचा अर्थ काय होतो की मॅग्नेट, पहिला प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट काय?
magnet always stay at north and south direction. So that is a position of north and south direction. ही पोझिशन आहे नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनची. आणि जेव्हा या सर्किटमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर हे मॅग्नेटिक निडल जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यावेळेस त्या मॅग्नेटिक निडलचं डेव्हिएशन पाहायला मिळतं. अशा प्रकारचं डेव्हिएशन पाहायला मिळतं. मग इनडायरेक्टली जेव्हा या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट आल्यानंतर जर याचं डेव्हिएशन पाहायला मिळत असेल तर व्हॉट हॅपन, याच्यावरून तुम्ही काय अंदाज, व्हॉट वी कॅन कन्क्लूड, वी कॅन कन्क्लुजन ऑब्झर्व इन दिस कंडिशन. इथे लक्षात, या कंडिशनवरून तुम्ही काय कन्क्लुजन काढाल, विच कन्क्लुजन वी हॅव डन इन दिस प्रोसिजर. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, जेव्हा याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केला तेव्हा ही जर मॅग्नेटिक निडल डेव्हिएट होत असेल, डिफ्लेक्ट होत असेल, मोशनमध्ये येत असेल तर त्यावेळेस तुम्ही असं म्हणाल की या वायरमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी असल्या पाहिजे. बिकॉज magnet which is attracted towards the magnetic material as well as another magnet having opposite pole. मुद्दा लक्षात आला का बघा. समजा ही वायर कॉपरची आहे, ॲल्युमिनियमची असेल तर ऑटोमॅटिकली पहिलेच डायरेक्ट म्हणजे पहिला कसा थांबला तो याचा विचार करा. ही जी मॅग्नेटिक निडल आहे याच्यामध्ये करंट फ्लो होण्या अगोदर किंवा या सर्किटमध्ये करंट फ्लो होण्या अगोदर मॅग्नेटिक निडल ही नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला स्टेबल होती. म्हणजे याच्यामध्ये वायर जी काही यूज केलेली आहे ही वायर नॉन मॅग्नेटिक मटेरियल पासून तयार केली असली पाहिजे असा आपला अंदाज. बरोबर ना. जर याच्यामध्ये मॅग्नेटिक मटेरियल असतं तर पहिल्यांदा जेव्हा ही निडल याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते पटकन डेव्हिएट झाली असती, पटकन डिफ्लेक्ट झाली असते. डिफ्लेक्ट झाली नाही म्हणजे याच्यामध्ये असणारी जी वायर आहे, मेटल वायर आहे, ती नॉन मॅग्नेटिक आहे. क्लिअर. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, जेव्हा या वायरमध्ये नॉन मॅग्नेटिक मेटल वायरमध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो, पास केल्यानंतर ही मॅग्नेटिक निडल डेव्हिएट होते. अगोदर डेव्हिएट झाली का? नाही. का नाही? कारण याच्यामध्ये कुठल्याही मॅग्नेटिक प्रॉपर्टी नव्हत्या. इवन ही जी वायर होती ती सुद्धा नॉन मॅग्नेटिक होती. पण जेव्हा बटन ऑन केलं, स्विच ऑन केल्यानंतर या निडलमध्ये डिफ्लेक्शन पाहायला मिळालं. याचा अर्थ याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी असल्या पाहिजे. त्याच्याशिवाय हे मॅग्नेटिक निडल डेव्हिएट किंवा डिफ्लेक्ट किंवा मोशनमध्ये आलेली नाही. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाला का बघा. कन्सेप्ट क्लिअर झाला सगळ्यांचा? नक्की. चला पुढे जाऊयात. आता दुसरी बाजू, सध्याची परिस्थिती काय आहे? इलेक्ट्रिक करंट फ्लो होते हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. मॅग्नेटिक निडलच्या इथं तुमच्याकडे नॉर्थ पोल दिलाय, इकडे दिलाय साऊथ पोल. म्हणजे मॅग्नेटिक निडलचा हा नॉर्थ पोल या डायरेक्शननी मूव्ह होतो आहे. लक्षात आलं? या डायरेक्शननी मूव्ह होतो आहे. म्हणजे या ठिकाणी कुठंतरी साऊथ पोल असला पाहिजे किंवा या डायरेक्शननी कुठंतरी साऊथ पोल याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे हा साऊथ आणि हा नॉर्थ हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असेल असा आपला अंदाज आहे. अट्रॅक्ट होतं म्हणजे काहीतरी म्हणावंच लागेल ना. व हे इकडं हालतंय, अगोदर हालत होतं का नाही, करंट चालू केलं पटकन ते तिकडे जाऊन चिटकलं, म्हणजे काहीतरी याच्यामध्ये आहे असं आपण म्हणावं लागतं. आता दुसरा डायग्राम, दुसरी जी कंडिशन आहे आणखीन एक अशाच प्रकारचा डायग्राम आहे. या ठिकाणी बॅटरी आहे पण बॅटरीची पोझिशन आता मात्र उलटी आहे. इथं आहे निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट आता अशा प्रकारे आहे. या ठिकाणी की बसूयात आपण. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट हे या डायरेक्शनने आहे. मुद्दा लक्षात घ्या आता तर काळजीपूर्वक. आले पर्यंत. हा नॉर्थ हा साऊथ. आता या बॅटरीचं इलेक्ट्रिक करंट या अँगलने किंवा या डायरेक्शनने फ्लो होत होतं. आता अशाच प्रकारची निडल या ठिकाणी ठेवली
आणि डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट जर या असं असेल तर त्यावेळेस काय होईल माहिती आहे का, त्यावेळेस नॉर्थ पोल त्याच्याकडे अट्रॅक्ट न होता साऊथ पोल त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. कारण डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट चेंज केल्यामुळं या ठिकाणी इथं बघा, इथं नॉर्थ दाखवलंय आपण या निडलचा, कदाचित हे इकडे काय अट्रॅक्ट होतंय तर इथं साऊथ असला पाहिजे, बरोबर आहे. आता करंटचं डायरेक्शन चेंज केल्यामुळं या ठिकाणी जनरेट होणाऱ्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टी सुद्धा बदलल्या असतील. मग या डायरेक्शनला जर नॉर्थ आलं, इथं जर नॉर्थ आलं तर ह्या मॅग्नेटिक निडलचं हे टोक, तुम्ही दुसरी डायग्राम बघू शकता, या मॅग्नेटिक निडलचं साऊथ टर्मिनल हा नॉर्थकडं किंवा या केबलकडं अट्रॅक्ट झाला आहे असं आपण म्हणू शकतो. याला म्हणायचं मॅग्नेटिक इफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्टचा त्याच्यावरती झालेला परिणाम. लक्षात आलं सगळ्यांना? नक्की. करंट चेंज केलं की वायरमध्ये करंट फ्लो होते. करंट याही ठिकाणी वायरमध्ये करंट फ्लो होत आहे. करंटचं डायरेक्शन या ठिकाणी याच्यापेक्षा या दोन सर्किटमध्ये असणारं करंटचं डायरेक्शन डिफरंट आहे. त्याच्यामुळं मॅग्नेटिक निडलचं डेव्हिएशनचे जे डिफ्लेक्शन आहेत ते सुद्धा डिफरंट आहेत. करंटचं डायरेक्शन बदललं तर मॅग्नेटिक निडलच्या डेव्हिएशनचे सुद्धा डायरेक्शन बदलत असतात. सगळ्यांना कळलं इथपर्यंत? नक्की नक्की. आता पुढचा मुद्दा काय झाला असेल बघा. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट हँड थंब रूल. फ्लेमिंगचा राईट हँड थंब रूल काय सांगतो माहिती आहे का, जर समजा एखादं करंट कॅरिंग कंडक्टर, फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो हे एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे. हे करंट कॅरिंग कंडक्टर तुम्ही तुमच्या हातात पकडलं, राईट हँडमध्ये होल्ड करायचं आहे आणि तुमच्या राईट हँडचा थंब स्ट्रेच केलं तर फ्लेमिंग काय सांगतो, हे जे थंब काय रिप्रेझेंट करतो, हे जे स्ट्रेच केलेला थंब काय आहे तो थंब काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. मुद्दा लक्षात घ्या बघा. इफ वी होल्ड करंट कॅरिंग कंडक्टर, याला आपण काय म्हटलं, करंट कॅरिंग कंडक्टर आहे. इफ वी होल्ड करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँडमध्ये पकडलं, स्ट्रेच युअर राईट हँड थंब, राईट हँडचा थंब स्ट्रेच केला. मग आता याच्या पुढचं तो काय सांगतो की स्ट्रेच थंब रिप्रेझेंट किंवा स्ट्रेच थंब शोज द फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे हे डायरेक्ट असं पकडला किंवा असं पकडला तर या ठिकाणी हा काय करतो, डायरेक्शन ऑफ करंट रिप्रेझेंट करतो. थंब काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन ऑफ करंट. तर कर्ल्ड फिंगर जे आहेत, कर्ल्ड फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कर्ल्ड फिंगर हे जे याच्या भोवती जी आपण गुंडाळलेली बोटं आहेत ना अशी, तर हे कर्ल्ड फिंगर जे आहेत, हे कर्ल्ड फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ काय, मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग आता आपण इकडे येऊयात. पहा, डायरेक्शन ऑफ करंट इकडे असं आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कदाचित असं असेल. डायरेक्शन ऑफ करंट असं आहे, मॅग्नेटिक फील्ड असे आहे. डायरेक्शन ऑफ करंट असं आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे. मग ही मॅग्नेटिक फील्ड जर अशी आहे तर या ठिकाणी हा नॉर्थ आला आणि हा साऊथ आला, ही मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामुळं या निडलचं या ठिकाणी आपल्याला डेव्हिएशन पाहायला मिळालं. आता तुम्ही या सर्किटमध्ये किंवा या डायग्राममध्ये करंटचं डायरेक्शन चेंज केलेलं आहे. करंटचं डायरेक्शन चेंज केल्यामुळं हा जो नॉर्थ आहे हा नॉर्थ इकडं गेला, या ठिकाणी काय आलं, या ठिकाणी साऊथ आला. करंटचं डायरेक्शन चेंज केलं की मॅग्नेटच्या डायरेक्शन सुद्धा बदलतात असं याच्यावरनं आपल्याला आयडेंटिफाय होतं. आणि याच्यावरनं आपण फायनली कन्क्लुजन काय करतो की एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये जर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत असतं. याचं आयडेंटिफिकेशन या मॅग्नेटने रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ करंट जर चेंज केलं तर त्यानुसार सुद्धा मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज होत असतात. म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट चेंज केलं की मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज होतात आणि त्याचबरोबर करंट फ्लो केलं
की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट होतात. इथपर्यंत पोचले सगळे? तर पहा आता आपण जाऊया टेक्स्ट बुकमध्ये. वी हॅव लर्न अबाउट हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिलेला आहे आपण. त्याचबरोबर मॅग्नेट आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वी विल बी इंटरेस्टिंग टू सी इफ अन इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड आर रिलेटेड टू इच अदर. इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोघं एकामेकाशी रिलेटेड आहेत. त्यासाठी ट्राय पहा. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.5 बाजूला दिलेला आहे. कनेक्ट अ कॉपर वायर थिकर and straight as compared to the connecting wire between A and B. म्हणजे बाकीचे जे वायर आहेत, इथं तुम्ही याला A मेन्शन केलाय, याला B मेन्शन केलाय, इथं पण A मेन्शन केलाय, इथं B मेन्शन केलाय. AB चा जो तुकडा आहे तो इतर वायरपेक्षा, या वायरपेक्षा किंवा या वायरपेक्षा किंवा या वायरपेक्षा थोडासा जाड आहे. कारण का? तर आपल्याला त्याला इफेक्ट पाहिजे आहे. कीप द मॅग्नेटिक नीडल ॲडजस्ट टू द वायर. त्या ठिकाणी मॅग्नेटिक नीडल ॲडजस्ट करायचं आहे. कीप द प्लग की ओपन इन द सर्किट. प्लग की काय करायचं? ओपन करायचं. म्हणजे सर्किट काय झालं? बंद झालं. त्यावेळेस मॅग्नेटिक नीडलचं डिफ्लेक्शन नॉर्थ साऊथ डायरेक्शनला असेल. आणि मग पुढं काय करायचं आहे? अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ नीडल. कसं असेल? मॅग्नेटिक नीडल ऑलवेज स्टे इन अ रेस्ट नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन. क्लोज द प्लग की. आता सर्किट क्लोज करायचं आहे म्हणजे सर्किट चालू होणार. क्लोज द की. की चालू केली म्हणजे की बंद केली, की त्याच्यामध्ये इन्सर्ट केली की सर्किट ऑन होणार. आणि मग काय होते? ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ नीडल. नीडलचं डायरेक्शन बदललेलं पाहायला मिळतं. व्हॉट डू वी नोटीस? वी नोटीस डिअर द चेंज इन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक नीडल. त्या ठिकाणी मॅग्नेटिक नीडल डायरेक्शन चेंज झालेलं पाहायला मिळालं. नाव इंटरचेंजिंग द कनेक्टिंग वायर कनेक्टेड टू द सेल अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक नीडल. आता जे कनेक्शन आहे याच्यापेक्षा वेगळे कनेक्शन देऊन पुन्हा तेच सर्किट आणि त्यावेळेस मॅग्नेटिक नीडलचं डायरेक्शन पहा. डू नोटीस एनी रिलेशन बिटवीन द डायरेक्शन ऑफ करंट अँड पोझिशन ऑफ नीडल. तर याच्यामध्ये काही तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं का? डायरेक्शन ऑफ करंट जर चेंज झाला तर मॅग्नेटिक नीडलचं डायरेक्शन किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीचं जे काही डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक नीडलचं मोशन आहे, या मॅग्नेटिक प्रॉपर्टीचं मोशनमध्ये सुद्धा चेंज झालेलं पाहायला मिळालं आहे. आहे ना? चेंज झालेलं पाहायला मिळालं ना? कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? तर व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. याच्यावरून तुम्ही काय शिकलात? तर द मॅग्नेटिक इफेक्ट इज ऑब्झर्व्ड बिकॉज ऑफ द करंट इन द वायर. मॅग्नेटचा परिणाम आपल्याला का पाहायला मिळाला? कारण त्या वायरमध्ये करंट होतं. दिस मीन्स दॅट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर क्लोजली रिलेटेड. आहेत का? आहेत. करंट पास केलं की मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट झाल्या पाहायला मिळाला. ऑन कॉन्ट्ररी, इफ द मॅग्नेट इज मूव्स अँड केप्ट मूव्हिंग विथ वी ऑब्झर्व एनी इलेक्ट्रिक इफेक्ट. मॅग्नेटला कंटिन्युअस मूव्हिंग ठेवायचं आहे, त्यावेळेस इलेक्ट्रिक इफेक्टवरती काही परिणाम होतो का? होतो. त्यावेळेस इलेक्ट्रिक इफेक्टवरती काय परिणाम होतो? तर त्याचं आपल्याला पाहिलं. इज इट नॉट एक्झिस्टिंग. का त्याचं अस्तित्वच नाही? इलेक्ट्रिक करंटचं काही अस्तित्व आहे की नाही? देअरफॉर वी आर गोइंग टू स्टडी मॅग्नेटिक फील्ड अँड सच इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मॅग्नेटमुळं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट असं म्हणतं. आणि वी विल स्टडी द प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर याच बेसवरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक कन्सेप्टवरती वर्क करतात. ओके, तर या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येत होताच इथेच थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.